या उपसमित्यांना तसे पाहायला गेलं तर कोणतेच अधिकार नाहीये, फक्त बैठका घेणे. या बैठकीतून काहीही बाहेर आतापर्यंतच्या सगळ्याच काही निघालेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटत नाही सरकार या बाबतीत मुळीच सकारात्मक नाही. कारण सरकारने जे अध्यादेश काढले त्याचीच अंमलबजावणी सरकारने करावी अशा प्रकारची मागणी मनोज पाटलांची आहे. त्याच्यामुळे नवीन उपसमिती करण्यापेक्षा जो अध्यादेश सरकारने वाशीला येऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंकडे दिलेला होता त्याची अंमलबजावणी करावी. त्याला फार बाकी गोष्टी करण्याची गरज आहे. वेगळी चर्चा अशी सुरू आहे की पहिले चंद्रकांत पाटील होते अध्यक्ष, आता विखे पाटलांना अध्यक्ष केलं, माणसं बदलली. मी तेच म्हणतो ना की ह्या फार उपसमितीला फार काही करू शकतील अशातला भाग नाही. ज्यावेळेस सरकारची इच्छा होईल त्याच वेळेस या गोष्टी होऊ शकतील. आणि या सरकारने मागच्या 2 वर्षापूर्वी वाशीला येऊन जो अध्यादेश दिला होता या मराठा मोर्चाला मनोज जरांगे पाटलांना, त्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली तर हा प्रश्न सुटू शकतो. कालचं पाशा पटेलचं एक वक्तव्य आहे, शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी, सरकार नुकसान भरपाई प्रत्येक वेळी देऊ शकत नाही. मला असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत. केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर, राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे. शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे. परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे. या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे. शेतकरी काहीच मागत नाही. जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे. तुम्ही पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, हा योग्य भाव द्यायला सांगा. नाही तर आज आयात निर्यात धोरण जर बघितलं सगळं, भाव बघितले सगळे, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार. पण सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीनं बोलणं हे किती? आता सत्ताधारी सगळेच काय काय बोलतात हे तुम्ही जर बघितलं की काल कृषी मंत्री जे होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सांगितलं 1 रुपयात पीक विमा जाहीर करा. म्हणजे त्या सरकारमधले घटक आहे कृषी मंत्री होते. पाशा पटेल सुद्धा मी सांगितलं की 2-2 मंडळावर केंद्राच्या राज्याच्या काम करणारे व्यक्ती आहेत. म्हणून हे सरकारला जर सांगायचं तर मला असं वाटतं यांनी सरकारला सांगितलं पाहिजे सरकार तुमचं आहे, परंतु याचाच अर्थ आहे सरकार जनतेच्या बाजूने काम करत नाही, नुकसान भरपाई देऊ शकत नाही. बरोबर आहे, 2023चं अजून नुकसान भरपाई द्यायची बाकी आहे, 24ची बाकी आहे, 25ची बाकी आहे. चला 25 हे वर्ष धरून चला, पण 24 आणि 23ची सुद्धा सरकार देऊ शकलेलं नाही. सरकार नुसतं घोषणा करतं. NDRF SDRFच्या निकषामध्ये आता बदल केलेला आहे, विमा देण्याच्या निकषात आता बदल